दिनांक 9/6/2024 रोजी सकाळी 9:30 ते 10च्या दरम्यान महेश विजयकुमार दखणे वय 36 वर्ष राहणार छोटा गोंदिया हे कामानिमित्त चौकात गेले होते. किसान चौक छोटा गोंदिया बायपास रोडला कोणीतरी अज्ञात इसमांनी डोक्यावर वार करून जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यावर वार केल्याची माहिती आपल्याला पोलीस स्टेशन गोंदिया ग्रामीण येथे मिळाली होती. माहिती मिळताच तात्काळ आपलं पथक घटनास्थळी पोहोचलं. फिर्यादी नामे कामिणी महेश दखणे वय 34 वर्ष ह्यांच्या तक्रारीवरून गोंदिया शहर येथे अपराध क्रमांक 365/2024 कलम 307/34 भादवीप्रमाणे गुन्हा दाखल केला होता. सदर जखमीला उपचाराकरिता दवाखान्यात दाखल केले होते. काल सुमारे 9:30च्या दरम्यान जखमीचा मृत्यू झाल्यामुळे आपण कलम 302 भादवीप्रमाणे वाढ केली होती. गुन्ह्याच्या तपासात माननीय अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी ह्यांनी तपास तसेच आपलं LCB पथक ह्यांनी तात्काळ तपास सुरू करून तपासात जे लीड मिळत आहे त्याच्यावरून 4 आरोपींना आपण काल ताब्यात घेतलं होतं. आरोपी क्रमांक 1 देवेंद्र उर्फ देवा कापसे वय 48 वर्ष राहणार शिवमंदिर आंबाटोली. आरोपी क्रमांक 2 सुरेंद्र मटाले वय 32 वर्ष राहणार शिवणी इंदिरानगर तालुका आमगाव. आरोपी क्रमांक 3 मोरेश्वर मटाले वय 26 वर्ष राहणार मोहोगाव तालुका आमगाव. आणि आरोपी क्रमांक 4 नरेश नारायण तरोणे वय 38 वर्ष राहणार RTO ऑफिस. ह्या चौघांना आपण ताब्यात घेतलं होतं. ह्यांना काल सायंकाळी 11:30 दरम्यान अटक करण्यात आलेली आहे. सध्या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक वानखेडे करत आहेत. आतापर्यंत केलेल्या तपासानुसार आर्थिक देवाणघेवाणीतून हा गुन्हा घडल्याचं दिसून येतं. जो आरोपी आणि मयत आहे दोघेही प्रॉपर्टी डीलिंगमध्ये इन्व्हॉल्व आहेत. त्यावरून पैशाच्या वादातून हा गुन्हा घडल्याचं कळून येते. चारों आरोपी का लेना देना था कि एक का लेना था, बाकी सपोर्ट किए? मुख्य आरोपी कोण आहे? ह्यातील मुख्य आरोपी हा आरोपी क्रमांक 1 देवेंद्र उर्फ देवा कापसे. हा आतापर्यंतच्या तपासात असं दिसून येते की ह्याचे पैशाचे संबंध होते आरोपीबरोबर मयताबरोबर आणि त्यावरून त्याने हा कट रचून गुन्हा केल्याचं दिसून येते. जे आहेत त्यांना बोलवलं होतं का मारण्याकरिता? जे सभासद बसले होते जेव्हा घटना घडली मॅडम त्यांना बोलवलं होतं का? त्यांनी माहिती असं काही तपासात प्रथमदर्शनी असं दिसतंय की नरेश तरोणे आहे हा घटनास्थळी उपस्थित नव्हता. पण त्याने त्याच्या ओळखीचे 2 आरोपी क्रमांक 2 आणि 3 हे आहेत ते घटनास्थळी उपस्थित होते. तर पुढील तपासात आपल्याला ते निष्पन्न होईल. किती रुपयाचा होता हे देवाणघेवाण कितीची होती आणि काय वाढ होतं पैशाचा? एक्झॅक्ट अमाऊंट अजून तपासात निष्पन्न होईल. म्हणजे एक्झॅक्ट आपल्याला अजून तपासात हे झालेले नाही आहे की नेमका कुठला मॅटर होता आणि कुठल्या ह्याच्यामध्ये किती पैशांचं हे आहे. आरोपीने इतक्या विकोपाला केला की शेवटी लाखोमध्ये होता की करोडचा ट्रान्झॅक्शन होता की जे प्रॉपर्टीच्या ह्याच्यातून त्याची हत्या केली तर काय याने प्रायमरी काही कळलं आहे का त्यामध्ये? अजून तपासात येईल ते आतापर्यंत. आरोपी वाढण्याची शक्यता की एवढेच आरोपी आतापर्यंत तरी हे 4 आरोपी आहेत. तपासात निष्पन्न झालं तर त्याप्रमाणे आपलं चौघांपैकी गुन्हेगारी प्रवृत्तीचे काही लोक आहेत तर त्यांच्यावर आधीचे गुन्हे दाखल आहेत. यातील आरोपी क्रमांक 4 हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. ह्याच्यावर आतापर्यंत 7 गुन्हे दाखल आहेत. नरेश तरोणे ह्याच्यावर त्यामध्ये कलम 302 आणि कलम 307 ह्याच्या अंतर्गतही गुन्हे दाखल आहेत यापूर्वीचे. हा भुर्ले प्रकरणात पण आरोपी होता का? त्यातीलच आरोपी आहेत. आरोपी क्रमांक 1 होता त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही. आरोपी क्रमांक 4 CR नंबर 15/2022 307 हत्यार कायदा आणि 307. बाकीची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आहे. आरोपी क्रमांक 1 जो आहे त्याच्यावर 1 गुन्हा दाखल आहे ग्रामीण पोलीस स्टेशनला. 2017चा गुन्हा आहे. IPC कलम 324 अंतर्गत आहे. यांना PCR मिळाला? हो PCR मिळाला 15 जून पर्यंत. यांनी मारहाण कशाने केली? कुऱ्हाडीने केली की तलवारीने केली की अजून हातोड्यानं? हातोड्यानं. त्यानं त्याच्या जबाबानुसार हातोड्यानं मारलेला आहे. आपल्याला अजून हत्यार जप्ती बाकी आहे.
मॅडम तिथे तो पडला होता आणि काही बांधून वगैरे ठेवलं होतं त्याला काही असं तो पडलेला गल्लीला वगैरे काही नाही, खाली पडलेला होता. पडलेला होता. मैडम ये केस प्लानर कौन था? आरोपी क्रमांक 1 आतापर्यंतच्या तपासात तरी आरोपी क्रमांक 1 देवेंद्र कापसे ह्याचेच आर्थिक हितसंबंध असल्यामुळे बऱ्याच वेळपर्यंत तिथंच पडून होतं असं माहिती मिळाली स्थानिकांनी दिली. म्हणजे घटना झाल्यानंतर नाही का आरोपीला नाही आरोपी नाही आरोपी मैताला पडून होता तिथं बऱ्याच अर्धा वेळ तास तरी पडला. किमान अर्धा तास तरी तिथंच पडून होता असं माहिती मिळाली स्थानिकांनी दिली. नाही, त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आलं होतं. आरोपी आणि मृतक हे दोन्ही प्रॉपर्टी डीलर होते. हो, मैडम हथौड़े से किसने मारा था? कौन सा? ते अजून तपासात निष्पन्न होईल. एक्झॅक्ट वार कोणी केला होता आणि कुणाकुणाचा काय एक्झॅक्ट रोल आहे ते तपासात. मृतक पर भी कुछ अपराधी मामले दर्ज थे कि इससे पहले? उस पे 420 का एक गुना दाखल है 2023 का. 420 बाकी 420. कोणत्या पोलीस स्टेशनला? इतर गुन्हे नाही. नाही. कोणत्या पोलीस स्टेशनला? कुठल्या पोलीस स्टेशन? शहर पोलीस स्टेशन तर नाही आहे. हे आपण कोर्ट चेक हे एक्झॅक्टली कुठल्या पोलीस आपल्या इथलं नाही आहे, बाहेरचा कुठला तरी असण्याची पण एक शक्यता गुन्हा आहे. दाखल शहर आहे. पोलीस स्टेशनचा पण एक गुन्हा दाखल आहे 420 अंतर्गत IPC 420 के 420. साथ हुआ था, उसमें से ये 4 लोग तो नहीं थे और कोई था? ये उसी विषय को लेकर हाँ, मैंने ये चार नहीं लोग था. नहीं। बाहर उसी विवाद को लेकर तो 420 का जो धोखाधड़ी का मामला था तो उसी को लेकर तो ये अलग मामला है, वो अलग मामला. मॅडम देवाणघेवाण की जमिनीच्या वाद असं पैशाला घेऊन होतं जमिनीचा जमिनीचे डीलिंग आहे पण आर्थिकच वाद होता त्यांचा. जमिनीशी रिलेटेड पण आर्थिक वाद असतो. मॅडम पण मागे 2-3 महिन्यामध्ये असे भरपूर हल्ले वगैरेचे प्रकार दोन्ही जिल्ह्यात शहरात वाढलेले आहेत. 15 ते 20 दिवसात हे दुसरा मर्डर आहे. 15 दिवसात हो. आणि जसं कल्लू यादववर हल्ला झाला, त्यानंतर गोडू तिवारीवर झाला, परत एक डिसेन झालं, छोटा गोंदियामध्ये प्रकरण झालं, हा झालं, असं म्हणजे सातत्याने होतच आहेत. वाढता आधी शांती होती कोणती वाढ झाली असं नाही म्हणता येणार. मागील वर्षीचे आपण आकडे बघितले तर या आतापर्यंत एकूण 6 खून आणि 4 खुनाचा प्रयत्न एवढे गुन्हे दाखल होते. यावर्षी त्याचं प्रमाण कमी आहे पण तरी आपण प्रतिबंधात्मक कारवाई जास्तीत जास्त गुन्हे घडणार नाही आणि जास्तीत जास्त डिटेक्शन आणि इन्व्हेस्टिगेशनवर भर देत आहोत जेणेकरून हद्दीमध्ये शांतता राहील. माजी नगरसेवकावर जेव्हा गोळीबार झाला त्यानंतर सातत्याने होते म्हटलं 2 गोळीबार झाले आणि मागे हल्ले होत आहेत शस्त्रांनी. तसं गुन्ह्याच्या आकडेपेक्षा गुन्ह्याची पार्श्वभूमी काय आहे, कुठल्याही गुन्हेगारी प्रवृत्ती किंवा गुन्हेगारी ही असते त्याची आर्थिक आणि सामाजिक तिथे पार्श्वभूमी काय आहे त्या ठिकाणची ह्याच्यावरती गुन्हेगारीचंही असतं. त्यामुळे आपण त्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे. आमचा नक्कीच प्रयत्न राहील की गुन्हेगारीला आळा, त्याच्यासाठी आमचं ते आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी आम्ही जेवढे प्रयत्न करत आहोत पर आरोपी त्याप्रमाणे पकड़ने में सक्सेस बहुत मिली है इस साल. काही तासांमध्येच आपण आरोपी पकडलेले. आपली टीम हाँ बहुत सक्सेस